महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने धुळे ते अयोध्या अशी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। ही सेवा येत्या 10 फेब्रुवारीपासून धुळ्यातून सुरू होईल। रामभक्तांना थेट अयोध्येपर्यंत जाता येणार असल्याने भाविकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी केले आहे। धुळेकरांना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन सहजपणे घेता यावे यासाठी एसटी महामंडळाने धुळ्यातून थेट अयोध्येपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा निर्धार केला। सध्या एक बस सुरू करण्यात येणार आहे, त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असे गीते यांनी नमूद केले। या बस सेवेसाठी 4545 रुपये इतके शुल्क आहे। ही बस 10 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता धुळ्यातून निघेल। 12 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता अयोध्येत पोहोचेल। त्यानंतर 12 तारखेला अयोध्येतून वाराणसीला जाईल। वाराणसी येथे प्रयागराज मुक्कामी असेल। त्यानंतर पुन्हा सकाळी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल। या प्रवासादरम्यान 2 चालक बस सोबत असतील असेही गीतेने स्पष्ट केले आहे।